तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी नेहमीच प्रमाणे पी-वाय-क्यू घेऊन आलेलो आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. तर यावेळेस आपण पोलीस भरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घेणार आहोत. ते पण पर्सेंटेज, टक्केवारी, शेकडेवारी या टॉपिकवरील. तर बघा, या टॉपिकवर आपण एकूण 9 प्रश्न घेणार आहोत आणि हे प्रश्न प्रत्यक्षात पेपरमध्ये विचारलेले आहे आणि काही-काही प्रश्न तर असे आहेत, की जे 2-2, 3-3 पेपरमध्ये रिपीट झालेले आहेत. तर बघा, या सगळ्यांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला प्रेरणा मिळावी म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. ठीक आहे? तर जास्त न बोलता चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर याच्यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे. एक दूधवाला दुधामध्ये 80% भेसळ करतो. आता दूधवाला दुधामध्ये किती टक्के भेसळ करतो? 80% भेसळ करतो. ठीक आहे. 80% भेसळ करतो तो दुधामध्ये. म्हणजे जर हां, आता काय म्हटलं त्यांनी? या दूधवाल्याकडून 80 लिटर दूध विकत घेतले, तर त्यात किती लिटर दूध असेल? तर बघा, हा किती करतो? 80% भेसळ करतो आणि 80 लिटर दूध आपण त्याच्याकडून विकत घेतलं. तर बघा, त्याच्यामध्ये 80% भेसळ आहे, म्हणजे दूध किती आहे? दूध किती आहे? 20%. फक्त 20% एवढं दूध आहे. आता 80 लिटरमध्ये 20% दूध आहे, तर 80च्या 20% काढायचं. 20/100. बरोबर आहे? तर हा 1 आणि हा 5. 20 1 20, 20 पंचे 100. भाग गेला. तर 5 नी 80ला भागायचं, तर कसं भाग जाईल? आता 5 16 पंचे 80 ते 16 येईल. इथे 5 मध्ये 1च्या भाग जाईल. म्हणजे उत्तर किती आलं? 16 आलं. तर इथे लक्षात घ्या, हा प्रश्न 3 परीक्षांमध्ये विचारलेला आहे. एस-आर-पी-एफ, पोलीस भरती 2019 2च्या पेपरमध्ये आलेला होता. मुंबई लोहमार्ग पोलीस 2017 मध्ये विचारलेला होता आणि यवतमाळ जिल्हा पोलीस 2017 मध्ये हा प्रश्न विचारलेला होता. तर बघा, असे एकदम सोपे साधे प्रश्न असतात आणि तुम्हाला हे चांगल्या प्रकारे सोडवता यावे म्हणून मी तुम्हाला ट्रिकी सांगत आहे इथे. बघा, आता एखादा दुसरा व्यक्ती असतात, तर तो काय सांगतो आता, असा म्हणतो की 80 लिटर आहे. मग 80 लिटरचा 80% काढा. म्हणजे किती होते? 80 लिटरचा 80% काढत बसलं, तर किती होते इथे? इथे 100 येईल. 80/100. 80% म्हणजे काय? 80/100. 20% म्हणजे काय? 20/100. बरोबर आहे. इथे 20 चौ 80, 20 पंचे 100. आता इथे किती येईल? 16. इथे 5चा भाग येईल 16, म्हणजे इथे येईल 64. बरोबर आहे. आता हे 64 पुन्हा 80 मधून मायनस करायचे. 80 मधून 64 मायनस करायचे. उत्तर येते 16. उत्तर तर येईल, याही पद्धतीने उत्तर येईल. बरोबर आहे. याही पद्धतीने उत्तर येईल तुमचं. परंतु एवढं शॉर्टकट येईल का? नाही येणार. कारण बघा, इथे आपण काय पद्धत अवलंबली आहे? इथे आपण काय लक्षात घेतलं? दुधामध्ये भेसळ किती आहे? 80%. म्हणजे दुधाचं प्रमाण किती झालं? 20%. म्हणजे 80 लिटरचा 20% काढा आणि सोडवून टाका त्याला. म्हणजे सिंपल, एकदम सिंपल पद्धतीनं हे आपण सोडवलेलं आहे. चला, आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 2. तर बघा, एका गावच्या लोकसंख्येत 5% वाढ झाली. आता इथे किती वाढ झाली? 5% वाढ झाली. ती लोकसंख्या किती झाली? 5% वाढ झाल्यानंतर 8,190. तर वाढ होण्यापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती? तर बघा, त्या वाढ होण्यापूर्वी त्या गावची लोकसंख्या आपण x घेऊ. आता 5% वाढ झाली. 5% वाढ झाली. वाढ कितीवर झाली? 100 वर झाली 5%. म्हणजे 100 मध्ये 5 मिळवायचे. हे काय घ्यायचं? टक्के. याचं घ्यायचं टक्के. म्हणजे आता xच्या 105% 105% म्हणजे किती? 8,190. असं हे समीकरण आपलं बनेल. आता xच्या 105% म्हणजे काय? 105/100. बरोबर आहे. आणि इकडे आहे 8,190. बरोबर आहे का नाही? तर बघा, आता आपण काय करूया? इथे भाग देऊया. 21 पाचा 105 आणि 20 पंचे 100. म्हणजे 21/20 इथे आले. म्हणजे x गुणिला 21/20 या ठिकाणी आले आणि या ठिकाणी आले 8,190. बरोबर आहे. तर आता याला इकडे घेऊन जायचं, तर काय होते? हा इकडे गुणाकारात आहे, इकडे भागाकारात होईल. म्हणजे काय होईल? याची उलटी संख्या इथे, याचा गुणाकार व्यस्तानी याला आपल्याला गुणावं लागेल. म्हणजे हा वरती जाईल 20 आणि 21 कसा येईल? खाली येईल. आता बघा, 21 ने याला भागायचं. 21 3 63. नंतर उरले 18. 21 9 189. नंतर 0 गुणिला 20. तर आता 39 दुने किती होतात? 78. आणि याच्यावर हे 1 आणि 2 शून्य ठेवायचे. म्हणजे किती आलं? 7,800. तर 7,800 हे आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. आलं लक्षात? चला, पुढचं गणित बघूया.
आता तिसरं प्रॉब्लेम येथे काय दिलेला आहे, एका गावात 4000 पुरुष व 3000 स्त्रिया आहेत. गावातील एकूण 40% लोक निरक्षर आहेत, तर साक्षराची संख्या काढा. आता निरक्षर किती आहे 40%, तर साक्षर किती होतील 60%. आणि पूर्ण गावाची लोकसंख्या काय होईल, लोकसंख्या म्हणजे काय, स्त्री आणि पुरुषांची बेरीज, तर दोघांची बेरीज केली तर इथे किती येतील 7000. 7000चा काय काढायचं 60% काढायचं, म्हणजे 7000 गुणिला काय होईल 60 भागीला 100. टक्केचा अर्थ काय भागीला 100. इथे 20 3, आता इथे हे 2 शून्य हे 2 शून्य कापून टाकायचे, बरोबर आहे, हे 2 शून्य कापून टाकायचे. आणि इथे 70 गुणिला 60, 7 सकम 42 आणि त्याच्यावर हे 2 शून्य ठेवायचे. 70चा 1 शून्य आणि 60चा 1 शून्य म्हणजे 4200. ही झाली आपली त्या गावची साक्षरांची संख्या. झालं, बरोबर आहे, आलं लक्षात. तर बघा इथे 4000 पुरुष आणि 3000 स्त्रिया म्हणजे गावची लोकसंख्या झाली 7000. आणि निरक्षर लोकांची संख्या 40% म्हणजे साक्षर लोकांची संख्या किती 60%. तर 7000चा 60% काढायचं, 7000 लिहिले गुणिला 60% म्हणजे 60 भागीला 100 लिहिले. आता हे 2 शून्य हे 2 शून्य कपून गेले, इथे राहिले 60 आणि इथे राहिले 70, तर 70 गुणिला 60 म्हणजे 4200. आलं लक्षात. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. तर बघा रामपूर गावातील 5209 मतदारांपैकी 1405 पुरुष मतदारांनी व 1300 स्त्री मतदारांनी मतदान केले. तर हे स्त्री आणि पुरुष मतदार दोघांची करायची बेरीज. 1405 आणि 1300 म्हणजे किती, 1400 आणि 1300 2700 आणि हे 5 म्हणजे 2705. 2705 मतदारांनी मतदान केले, बरोबर आहे. आणि टोटल किती मतदार होते 5209, त्याच्यापैकी 2705 लोकांनी मतदान केले. तर किती लोकांनी मतदान केले नाही हे काढायचे असेल तर याच्यातून हे मायनस करावं लागेल. म्हणजे 5209 मधून 2705 वजा करायचे होते, म्हणजे उत्तर आलं असतं. इथे 4 आलं, हे शून्यातून शून्य गेला 0, 12तून 7 गेले 5 राहिले, हातचा 1 इकडे म्हणजे किती 5तून 3 गेले 2 राहिले, 2504 2504 म्हणजे 2504. हे आपलं या गणिताचं उत्तर येतं. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. तर बघा एका गावची लोकसंख्या 4000 आहे, दरवर्षी 10% वाढते. 2 वर्षांनी त्या गावची लोकसंख्या किती असेल. तर बघा हे 4000 लिहिले आपण, पहिल्या वर्षी कितीने वाढली 10%. 10% वाढली म्हणजे सरळ 110% लिहायचं, ठीक आहे. पहिल्या वर्षी 110% झाली, दुसऱ्या वर्षी पुन्हा 110% वाढेल, बरोबर आहे. म्हणजे आता काय करावं लागेल, ही 4000 होती बरोबर आहे, गुणिला 110 भागीला 100 गुणिला 110 भागीला 100. आता 110 भागीला 100 110 भागीला 100 कुठून आले, तर बघा 110% टक्केचा अर्थ होतो भागीला 100. इथे 110% म्हणजे टक्केचा अर्थ होतो भागीला 100. तर बघा हे 2 शून्य हे 2 शून्य कपून गेले, हा 1 शून्य हा 1 शून्य कपून गेला, हा 1 शून्य हा 1 शून्य कपून गेला, म्हणजे इथे राहिले 4, इथे राहिले 11 आणि इथे राहिले 110. म्हणजे हे किती झाले 44 गुणिला 110. आता 44 ने याला गुणायचं, 44चा 0, 44 एका 44 चे 4, हातचे आले 4, 44 एका 44 ने 4 48 म्हणजे 4840. हे आलं आपलं उत्तर, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे गणित पण आपल्याला सोडवता येतं. चला पुढचं उदाहरण बघूया आपण. प्रॉब्लेम नंबर 6. तर बघा राजाचा पगार दरवर्षी 5% ने वाढतो. जर राजाचा पगार 2012 मध्ये 20,000 रुपये होता, तर 2014 मध्ये त्याचा पगार किती. मागच्याच गणितासारखं आहे, फक्त लँग्वेज बदललेली आहे. बघा 2 वर्षाचा फरक आहे. इथे 2012 मध्ये किती पगार होता 20,000 आणि वाढ किती दिलेली आहे 5%. तिथे किती दिली होती 10%. 10% दिली होती म्हणून आपण काय घेतलं होतं 110. इथे किती घ्यावं लागेल 5% वाढ. 5% वाढ म्हणजे 105 घ्यावं लागेल, बरोबर आहे. तर इथे काय होईल मग याचा 105% वाढेल पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी पण 105% वाढेल, बरोबर आहे. तर याला सॉल्व्ह करायचं. आता 20,000 गुणिला 105 भागीला 100 गुणिला 105 भागीला 100, बरोबर आहे. आता हे 2 शून्य हे 2 शून्य कपून गेले, हे 2 शून्य हे 2 शून्य कपून, इथे किती आलं 2 आणि इथे आलं 105 गुणिला 105. तर तुम्हाला माहित आहे शेवटी 5 हा अंक असेल आणि त्याचा जर वर्ग करायचा असेल तर काय करतो आपण, याचा वर्ग करतो आणि त्याच्या अगोदर किती आहे 10 आहे, 10च्या नंतरची संख्या किती आहे 11. 10 गुणिला 11 करतो म्हणजे 110 होतात. इथे 10 गुणिला 11 म्हणजे 110 आणि या 5चा वर्ग म्हणजे 25. तर 110 25 हे याचं उत्तर आलं या 105च्या वर्गाच्या. आणि गुणिला काय आहे 2 आहे, तर 2 याला गुणलं तर काय होईल 110 25चं 2 ने गुणलं तर 220 50 होईल. 220 50 कुठे आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये. तर हे आपलं उत्तर या ठिकाणी निघेल. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर
7. तर बघा, राम आणि श्याम असे 2 उमेदवार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभे राहतात. रामला 30% मते पडली. रामला 30% मते पडली. त्याला श्यामपेक्षा 260 मते. आता श्यामला किती पडली मग? रामला पडली 30%. तर श्यामला किती पडली मग? 70%. आता 70% मतं याला पडली आणि याला 30% पडली. तर दोघांची जर आपण वजाबाकी केली तर 40% मते याला जास्त पडली. कुणाला? श्यामला. तर 40% मतं म्हणजे किती? 260 असं दिलेलं आहे. म्हणजे 1च्या 40% मतं, 40% मतं म्हणजे 40/100 म्हणजे किती? 260. 40%चा अर्थ काय? 40/100 म्हणजे 260. आता इथे काय होईल? 20 दुने 40 आणि 20 पंचे 100. आता x बरोबर काय होईल मग? इकडे 260 आहे. आता हा इकडे जाता वेळेस हा कसा येईल? हा अंशामध्ये जाईल आणि हा 2 आहे तो छेदामध्ये जाईल. बरोबर आहे. तर आता इथे 260 आहे आणि गुणीला 5 आहे, भागीला 2 आहे. तर याला 130 होईल. भागात दिला आपण 260ला 2चा भाग दिला तर 130 गुणीला 5 म्हणजे किती? 650. तर 650 हे या गणिताचे उत्तर निघेल. आलं लक्षात? चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण. प्रॉब्लेम नंबर 8. तर बघा, एका परीक्षेत बरोबर उत्तराला 4 गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तराला 2 गुण कापले जातात. त्यांनी 80 प्रश्न सोडवले. तर बघा, इथे 80 प्रश्न सोडवले. आता बरोबर याच्यातले हे समजा राईट आहे आणि हे समजा रॉंग आहे. बरोबर आहे. तर हे राईट आहे, हे रॉंग आहे. तर याच्यापैकी जर आपण पहिला ऑप्शन घेतलं समजा, तर इथे 50 राईट आहे आणि 30 रॉंग आहे. तर 50ला 4 गुण मिळतात प्रत्येक प्रश्नाला, म्हणजे किती? 200 गुण झाले. आणि रॉंग याला किती? 2 गुण कमी होतात, म्हणजे हे 60 झाले. तर हे कमी करायचे, 200 मधून हे 60 कमी करायचे म्हणजे किती? 140. तर 140 आलं का इथे? म्हणजे पहिल्याच ऑप्शननी आपण हे सॉल्व्ह केलं. आता तुम्ही बाकीचे करत बसला तर किचकट होईल उदाहरण. ह्या ऑप्शनवरून गेलात तर सोपं होईल. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. शेवटचं उदाहरण आहे. तर बघा, इथे 80 लिटर दुधामध्ये 15% पाणी आहे. ठीक आहे. आणि 120 लिटर दुधामध्ये 5% पाणी आहे. आता 80च्या 15% किती होते ते काढायचं. बरोबर आहे. आणि 120च्या 5% किती होते ते काढायचं. ठीक आहे. बरोबर आहे. आता इथे बघा, 20 चौ 80 आणि 20 पंचे 100. 5 एक 5, 5 3 15, 4 3 12. इथे 12 आलं. अधिक इथे किती आलं? इथे 20 चक 120, 20 पंचे 100. हे 5 5 कॅन्सल झाले. इथे आले 6. म्हणजे 18 लिटर काय आहे त्याच्यामध्ये पाणी आहे. आणि हे टोटल किती झाले? 120. 120 आणि 80 म्हणजे 200 लिटरमध्ये किती पाणी आहे? 18 लिटर. तर 100 लिटरमध्ये किती राहील? आता 2 हा याच्या निम्मे केलं तर याच्या पण निम्मे करावं. 9 लिटर पाणी राहील. 9 लिटर म्हणजे किती? 9%. आता 100 मध्ये 9 लिटर म्हणजे 9%. बरोबर आहे. आलं लक्षात? चला, अशा प्रकारे पूर्ण 9 प्रश्न आपण सोडवलेले आहे आणि तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये मी सोडून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. थँक यू.